आता आपण औक्षण ही इंदिरा संतांची कविता पाहणार आहोत. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचे की नाही मुठीत द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. कवयित्री म्हणतात की हे सैनिका, तुझं कार्य खूप मोठं आहे. तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसा, द्रव्य म्हणजे पैसा नाही, नाही शिरेमध्ये रक्त, शिर नस, नसाला मराठीत शिर असं म्हणतात. रक्त रुधिर, माझ्या शरीरामध्ये एवढी ताकद नाही, रक्त नाही की मी तुझ्या इतकं कार्य करू शकेन. काय करावे कळेना, मी एवढं काही तुला मदत करू शकत नाही. पुढच्या ओळीचा अर्थ एवढाच लिहा फक्त. नाही कष्टाचे सामर्थ्य, माझ्यामध्ये तुझ्या इतके कष्ट करण्याची ताकद नाही. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. इंदिरा संत म्हणतात की हे सैनिका, तू ताकदवान आहेस, तू पराक्रमी आहेस, तुझ्यामध्ये ताकद आहे, तू या देशासाठी लढण्याचे सामर्थ्य आहे. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. तुझ्या इतकी कष्ट करण्याचं सामर्थ्य, ताकद माझ्यामध्ये नाही. माझा जीव तो केवढासा, तो तुझ्यावरून ओवाळून टाकला तरी कमीच आहे. तो एक लहानसा, मी एक शूद्र लहान आहे. तुझ्या शौर्य पराक्रमापुढे माझी ताकद काहीच नाही. शान तुझी हा मोठेपणा आहे. पुढे म्हणतात वर गोंगावे बावरा बंबारा, पुढे कल्लोळ दुरांचे. हे सैनिका, तू जेव्हा युद्धभूमीत असतोस त्यावेळेला त्या तोफातून बॉम्ब गोळे असे नुसते धंडावत असतात आणि धुरांचा कल्लोळ उठलेला असतो. धुराचे झोत येत असतात, पुढे काही दिसत नाही. धगधगत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीने पुढे पडते. का तर देशाचं रक्षण करण्यासाठी. तुझी ही विजयाची जी दौड आहे, धाव आहे, ती डोळे भरून मी पाहावी. डोळ्यांच्या आसवांनी ती पाहावी. आसव म्हणजे अश्रू, डोळ्यातमध्ये माझ्या अश्रू येतात. मी बाकी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. असे कष्टप्रद जीवनामधून तू जो पराक्रम विजय संपादन करतोस, त्यासाठी माझ्या डोळ्यांच्या ज्योती करून काय करावं, तुला ओवाळावं. भारतातील सर्व नागरिक, सर्व सामान्य दीन दुबळे तुला काय करतात, हे एकच औक्षण करतात, एकच ओवाळतात, तुला याच्या शुभेच्छा देतात.